डान्सबार सुधारणा विधेयक 2026 विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आलाय। मात्र तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन सुरू आहे। तर डान्सबार सुरू आहेत। लोकशाही मराठीने वारंवार रिअलिटी चेक केलाय, त्यामुळे हे प्रकरण समोर आलंय। नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील झोन 1 येथील व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत डान्सबार मधील व्हिडिओ आता समोर आला। तर दुसरा व्हिडिओ हा झोन 1 येथील कामोठे मधील हुक्का पार्लरचा आहे। डान्सबार विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी नियमांचं उल्लंघन मात्र सुरू आहे। नवी मुंबईमध्ये कायदा नियम धाब्यावर बसवले जात आहेत का? नवी मुंबई पोलीस प्रशासनाचे सर्व गोष्टींना अभय आहे का? नेमका कोणाचा बरदास्त आहे? सर्रासपणे कायद्याची पायमल्ली या ठिकाणी पाहायला मिळते। कायदा धुडकावून लावत डान्सबार नवी मुंबईमध्ये सुरू आहे। वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत। या प्रकारचे अनेक व्हिडिओ लोकशाही मराठीने वारंवार उपस्थित केलेले आहेत, आवाज उठवलेला आहे। मात्र तरी सुद्धा नियमांचं उल्लंघन करून सर्रासपणे डान्स बार सुरू आहे। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय। लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकमध्ये हा प्रकार समोर आला। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एक आहे कोपरखैरणेमध्ये डान्स बार सुरू आहे, दुसरे दृश्य आहेत कामोठेमध्ये हुक्का पार्लर सुरू आहे। ही दोन्ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय। त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की कायदा विधानसभेपुरताच मांडला जातो का? कायद्याची पायमल्ली या ठिकाणी पाहायला मिळते। कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे। सर्रासपणे या गोष्टी धुडकावून लावत डान्स बार सुरूच आहेत। त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय की एकेकाळी माजी गृहमंत्री आर पाटील यांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयासंदर्भात सुद्धा आता त्याला केराची टोपली दाखवून नेमका कुणाचा बरदास्त आहे की नवी मुंबईमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत। या प्रकारची प्रत्येक अपडेट लोकशाही मराठीने समोर आणलेली आहे। डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर झालेला आहे, मोठी बाब आहे। मात्र विधेयक डान्सबार संदर्भातला विधानसभे आणि विधान परिषद दोन्हीकडे मंजूर होऊन सुद्धा सर्रासपणे हे डान्सबार सुरूच आहेत। नेमका कोणाचा बरदास्त आहे, कोणाच्या पाठिंब्याने हा संपूर्ण गैरप्रकार सुरू आहे, हा प्रश्न निर्माण होतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्या सोबत जोडतात। आकांक्षा, आपण पाहतोय की खरं तर एक अधिवेशनामध्ये महत्वाच्या घडामोडी घडल्या, मात्र त्यानंतर या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल अशी अपेक्षा होती। मात्र तरी सुद्धा सर्रासपणे नवी मुंबईमध्ये डान्सबार सुरू आहेत। वारंवार आपण या संदर्भातला आवाज उठवलेला आहे। काय ताजे अपडेट आहेत? खरं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून आपण नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या डान्सबार विरोधात आवाज उठवलेला आहे आणि अधिवेशनमध्ये याची चर्चा देखील झालेला आहे। आपल्या बातम्यांना यश आलेलं होतं। मात्र पाहायला गेलं तर सुधारणा कायदा हा मंजूर देखील झाला, मात्र नवी मुंबईमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही असे दृश्य समोर आले आहेत। कारण आपण जर स्क्रीनवर पाहिलं असेल तर नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील झोन 1 कोपरखैरणे या ठिकाणी स्वागत डान्स बार मध्ये नियमांची पायमल्ली होत आहे। ज्या महिला आहेत, बारबाला आहेत, ते डान्स करताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। आणि दुसरा व्हिडिओ जर आपण पाहिला तर झोन 3 या ठिकाणचा कामोठे येथील हुक्का पार्लरचा। एकीकडे हुक्का पार्लरला बंदी असताना सुद्धा नवी मुंबईमध्ये सर्रासपणे कसं काय सुरू होऊ शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न पाहायला मिळतोय। एकीकडे सत्ताधारी असतील, विरोधक असतील, डान्सबार विरोधी आवाज उठवतात, कायदा आणतात, तो मंजूर देखील होतो। आणि दुसरीकडे मात्र नवी मुंबईमध्ये कायद्याचा धाकच राहिला नाही आहे का? कारण असे आत्ताचीच व्हिडिओ नाही आहेत, तर अनेक व्हिडिओ आहेत आणि त्यासाठीच आपण रियालिटी चेक केलेला आहे। आणि हे व्हिडिओ काल लेट नाईटचे आहेत। त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतोय की एकीकडे कायदा मंजूर होतो, दुसरीकडे पोलीस आयुक्त असतील किंवा नवी मुंबई पोलीस प्रशासन असतील, यांना कायद्याचा धाक राहिला नाहीये का? ते रूल्स का फॉलो करत नाही? किंवा मग जे बार ओनर्स आहेत त्यांना कोणाचा आधार आहे का, कोणाचा वरदहस्त आहे का, असा प्रश्न वारंवार निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर अनेक वेळा लोकशाहीच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या अवैध कामगाराविषयी आपण आवाज उठवलेला आहे। मग डान्सबार असू दे, हुक्का पार्लर असू दे, आता तर एक नवी मुंबईमध्ये गुटख्याचं मोठं रॅकेट आहे। गुटखा बंदी असताना सुद्धा गुटख्याचं मोठं रॅकेट केपी नावाच्या व्यक्तीकडून चालवलं जातो। आणि धक्कादायक बाब म्हणजे एक जे माजी कर्मचारी आहेत, एक्स ऑफिसर्स आहेत, त्यांचा यामध्ये हात असल्याचा समोर आलेला आहे। त्यामुळे खरं तर नवी मुंबईमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता तरी नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील, पोलीस प्रशासन असेल, यांना जाग येईल का, कारवाई होणार का, हे पाहणं महत्वाचं असेल। कारण नक्कीच आकांक्षा, अत्यंत धक्कादायक असा हा गंभीर प्रकार आहे, कारण थेटपणे कायद्यालाच केराची टोपली दाखवत आहे। खूप खूप धन्यवाद आकांक्षा या सविस्तर अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।